पेणच्या नगरपालिका निवडणुकीनंतर ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी स्ट्रॉंग रूम बनवून पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक अधिकारी पाहणीसाठी दाखल आहेत। मात्र आलेल्या ईव्हीएम मशीन्स पेट्यांच्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडला आणि त्यामुळे खळबळ माजली। मात्र तो दरवाजा उंदरानं उघडल्याचं सीसीटीव्ही फुटेजद्वारे दिसून आल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आम्ही इथे 1 वाजल्यापासून आलेली आहे। दुपारी एक व्यक्ती अमोद मुंडे म्हणून आहेत, त्यांनी इथे आल्यानंतर संतोष शृंगारपुरेजी यांना सगळ्यांना आम्ही काही विचारलं नाही। त्यांनी सांगितलं की नाही, मी येऊन बघितलंय, 4:15ला तिथे उंदीर आलेला दिसतोय। ते कोण आहेत, त्यांना कोणी जबाबदारी दिली? अधिकृतरित्या आरो सांगतील ना, त्यांच्याकडे डीव्हीआरचा ऍक्सेस कसा काय? आम्ही आरोंना हे प्रश्न उपस्थित केले की साहेब तुम्ही सांगा ना, हे कोण आहेत सांगणारे, यांच्याकडे कोणती जबाबदारी आहे? तर त्यांचं असं म्हणणं पडलं की त्यांना आम्ही सीसीटीव्हीचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय। तर हे कोण आहेत, लायबिलिटी काय? एखाद्या पक्षाशी संबंधित असलेल्या व्यक्तीला तुम्ही हा ऍक्सेस कसा काय देऊ शकता? आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं हे चालणार नाही, इथे ही व्यक्ती दिसता कामा नये। आम्ही कोणाकडनं सीसीटीव्ही विकत घेतो, टीव्ही विकत घेतो, तो माणूस येऊन इथे ऍक्सेस नाही केला पाहिजे त्यांनी। मग ही सुरक्षा कशासाठी आहे? आणि आरोंनी सांगायच्या आधी, आम्ही चेक करण्याच्या आधी त्यांनी कसं बरं सांगितलं की एवढं हे असं झालेलं आहे?